नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. प्रभागाच्या समस्या संदर्भात लावण्यात आलेले बॅनर फाडले. राजकीय दबावातून बॅनर फाडल्याचा आरोप. राष्ट्रीय महामार्गावर मानाजवळ कारची ट्रकला धडक, 1 ठार 4 गंभीर. विनापरवाना देशी कट्टा बाळगणाऱ्यास अटक, वाशिम पोलिसांची कारवाई. अकोला मुख्य बस स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर, 2 कर्मचाऱ्यांच्या भरोशावर चालते सुरक्षा व्यवस्था. एकता ज्वेलर्स व आरआरसी नेटवर्क प्रस्तुत उत्सव सौभाग्यवतीचा अंतर्गत स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरातील गोरक्षण रोड भागात लावलेला एका होर्डिंग बॅनरची चर्चा शहरात रंगत असताना ते बॅनर फाडण्यात आले. मात्र राजकीय दबावात हे बॅनर फाडण्यात आले आहे का? कशा पद्धतीने लोकशाहीत महिलांचा सन्मान केला जात आहे का, अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. बॅनर फाडल्यानंतर आता सर्व प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील महिलांनी देवेंद्रजी, मोदीजी, अकोला जिल्ह्यातील 30 वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. आमदार, खासदार, नगरसेवक भाजपाचे असूनही आमच्या भागात 30 वर्षापासून प्रलंबित काम झाले नाही, अशा प्रकारचा संदेश देणारे होर्डिंग बॅनर महिलांनी लावले होते. रिद्धी सिद्धी कॉलनी येथील रोड व सर्व्हिस नालीची समस्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या विरोधात महिला समोर आल्या होत्या. मात्र अचानक आज हे बॅनर फाडण्यात आल्याने शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राजकीय दबावात हे बॅनर फाडले की आतापासूनच दादागिरी सुरू झाली की काय? अशा पद्धतीने लोकशाहीत महिलांचा सन्मान केला जात आहे का, अशी चर्चा सध्या शहरात सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर मानादरम्यान एका कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही कार ट्रकवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात कार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारमधील इतर 4घांना बाहेर काढण्यात पोलिसांना अथक परिश्रम घ्यावे लागले. या अपघातात कारचा अक्षरशः चुरार झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मूर्तिजापूर माना दरम्यान गुजरातकडून अमरावती जिल्ह्यातील वरुडकडे जाणाऱ्या हुंडाई औरा कारने समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH18B 6783 ला दिलेल्या जबर धडकेत कार चालक ठार तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 3 फेब्रुवारी रोजी रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास माना पोलिसांना अथक परिश्रम घ्यावे लागले. हुंडाई औरा कार चालक धीरज वैराळे राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा हा जागीच ठार झाला, तर कारमधील विनोद गडारी, मंगल पवार, शिवप्रसाद तिवारी व सागर विश्वेश्वर उमाळे हे गंभीररित्या जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर तालुक्यातील माना परिसरात मध्यरात्री 1:30 ते 2 वाजता हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुंडाई औरा कारमधील मित्रमंडळी त्यांच्याच मित्राच्या लग्नाला गुजरातवरून वरुडकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. अमरावतीकडून अकोल्याकडे एक ट्रक चालला होता. त्याच्या समोरून हुंडाई औरा कारमधून 5 जण चालले होते. कार वेगाने जात असताना चालकाला पुढील ट्रक अचानक दिसला, परंतु अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने ट्रकला जोरात धडक दिली. अपघाताचे वृत्त समजताच माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूरज संभाजी सुरोशे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले व अपघातातील कारमध्ये 4 जण अडकले होते. अथक प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. गंभीर जखमींना मूर्तिजापूर श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सरळसोट महामार्गामुळे चालकांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यातून राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. विनापरवाना देशी कट्टा बाळगणाऱ्या एकास वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अटक करण्यात यश आले आहे. नितीन दंदे राहणार मोहगव्हाण तालुका जिल्हा वाशिम असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव असून या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन अनसिंग येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम परिसरातील हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त करत असताना गोपनीय माहिती मिळाली की ग्राम मोहगव्हाण येथे एक इसम देशी बनावटीचे कट्टा विनापरवाना बाळगत आहे. माहितीच्या आधारे सदर आरोपीस ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता
त्याच्या कमरेला एक सिल्वर रंगाची देशी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह अंदाजे किंमत 15,000 रुपये मिळून आली। या प्रकरणी आरोपीकडील देशी पिस्टल जप्त करून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अनसिंग येथे कलम 325 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। अकोला शहरातील आगार क्रमांक 2 मुख्य बस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर सोडण्यात आला असून या ठिकाणी पोलीस चौकी असताना मोजकेच पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न विचारला जात आहे। शहरातील एसटी महामंडळाच्या आगार क्रमांक 2 म्हणजेच मुख्य बस स्थानकाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे। या बस स्थानकावरून अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात। मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांची वर्दळ अधिक प्रमाणात असते। सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत या ठिकाणी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्य बस स्थानकावर एक पोलीस चौकी सुद्धा स्थापित करण्यात आली आहे। परंतु गेल्या काही महिन्यांपासून या पोलीस चौकीतील कर्मचारी कुठे गायब असतात असा प्रश्नच उपस्थित झाला आहे। मुख्य बस स्थानकावर कधीकधी 1 ते 2 पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसतात, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रेलचेल पाहता केवळ 2 कर्मचारी या पोलीस चौकीत तैनात करण्यात आल्यामुळे सुरक्षा संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या ठिकाणी प्रवाशांची वाढती गर्दी पाहता पोलीस विभागाद्वारे कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे। मुख्य बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून भुरटे चोर सक्रिय झाले असून प्रवाशांचे साहित्य चोरी होण्याचे प्रकार वाढल्याचे बोलले जात आहे। एकंदरीत मुख्य बसस्थानकावर भुरटे चोर खिसे कापू यांच्याकडून वाढत चाललेल्या चोरीच्या घटना पाहता याकडे सुद्धा पोलिसांनी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नुकतीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले आहे। त्यामुळे मुख्य बस स्थानक सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शहरातील प्रसिद्ध एकता ज्वेलर्स आणि RRC नेटवर्क प्रस्तुत मकर संक्रांतीनिमित्त उत्सव सौभाग्यवतीचा या कार्यक्रमांतर्गत हळदी कुंकू आणि रेट्रो बॉलिवूड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेला महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली, तर प्रसिद्ध सिने तारिकांच्या वेशभूषेत महिलांनी यामध्ये सहभाग घेतला। विविध प्रकारच्या आभूषणांनी प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील एकता ज्वेलर्स येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू आणि रेट्रो बॉलिवूड स्पर्धेचे आयोजन एकता ज्वेलर्स आणि RRC नेटवर्कच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाला एकता ज्वेलर्सच्या संचालिका संगीता अटलाणी, RRC नेटवर्क संचालिका कल्पनाताई देशमुख, शिवसेना संघटिका देवश्रीताई ठाकरे, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट शुभांगी ठाकरे, शिल्पा राठी, सिनर्जी जिमच्या देवयानी अरबट, परीक्षक म्हणून डॉक्टर पल्लवी दिवेकर, पर्यावरणवादी कल्याणी किल्लेदार, फिटनेस कोच मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। एकता ज्वेलर्स येथे दरवर्षी नवीन ज्वेलरीचे लॉन्चिंग होत असते। यावर्षी सुद्धा इसेन्स प्रीमियम जिकोर्निया ब्रँडची 92.5 डायमंड सिल्वर ज्वेलरीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी एकता ज्वेलर्स येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला। महिलांच्या गर्दीने विक्रमाची नोंद झाली। समस्त महिलांना एकता ज्वेलर्स यांनी आकर्षक भेटवस्तू म्हणून तब्बल 350 महिलांना वाण दिले। त्याप्रमाणे तब्बल 50 स्पर्धक रेट्रो बॉलिवूड स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। स्पर्धेमध्ये नसीब अपना अपना चित्रपटातील शन्नू, पाकीजा चित्रपटातील मीना कुमारी, झीनत अमान भूमिका लक्षवेधी ठरल्या। नर्गिसपासून अनुष्का शर्मापर्यंत सगळ्याच अभिनेत्रींचे लूक या स्पर्धेमध्ये सादर करण्यात आले।
एकता ज्वेलर्स यांनी दैनंदिन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सुद्धा फक्त महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संपूर्ण शॉप खुले ठेवून उत्कृष्टरित्या त्यांच्या टीमसोबत नियोजित करून एक उत्कृष्ट दर्जाचा कार्यक्रम साकार करण्याकरिता RRC नेटवर्कला सहकार्य केले। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक माधुरी कुलाबकर, द्वितीय क्रमांक नेहा गावंडे, तृतीय क्रमांक आरती लोहिया, प्रोत्साहनपर बक्षीस मनीषा देशमुख आणि अलका शिरसाट यांना देण्यात आले। विजेत्यांना एकता ज्वेलर्सतर्फे स्पेशल गिफ्ट हॅम्पर, RRC नेटवर्कतर्फे सन्मानपत्र, रेवती पटेल यांच्या अंशिका सारीजतर्फे आकर्षक पैठणी, राजेश्वर एंटरप्राइजेस अलंकार मार्केटतर्फे मान्यवरांना भेटवस्तू देण्यात आली। संपूर्ण परिसर फक्त एकता ज्वेलर्सच्या नियोजनाने आणि आयोजनाने जल्लोषात दंग झाला होता। या स्पर्धेची संकल्पना ही ती मैत्रींच्या संयोजिका पल्लवी डोंगरे यांच्या नेतृत्वात चंचल देशमुख, मुकेश ढोके, यश पंडित यांनी परिश्रम घेतले। तसेच हा कार्यक्रम अतिशय शांत पद्धतीने आणि नियोजनबद्ध पार पाडण्यात एकता ज्वेलर्सच्या संपूर्ण टीमने अमूल्य अशी भूमिका बजावली। आज इथे RRC नेटवर्क तर्फे आणि एकता ज्वेलर्स तर्फे जो उत्सव सौभाग्यवतीचा हा कार्यक्रम झाला, त्याबद्दल मी सर्व नेटवर्कचे आणि एकता ज्वेलर्सचे खूप खूप आभार मानते। आणि यांच्यामुळे आज RRC नेटवर्कमुळे आज आम्ही इथे आलो, इतक्या सगळ्या महिला इथे जमा झाल्या। खरं तर हे आमचं भाग्य आहे आणि तुमचीही त्याच्यात खूप मेहनत आहे। तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करता, खरंच आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे। धन्यवाद। नमस्कार, मी नेहा गावंडे। RRC नेटवर्क कडनं हा जो प्रोग्राम करण्यात आला होता त्यात माझा सेकंड क्रमांक आलेला आहे, त्यासाठी मी खूप हॅपी आहे। आणि एकता ज्वेलर्सचे सुद्धा आभार। जसं की वाक्य आहे, RRC नेटवर्कची सेवा आमची, करवणूक तुमची, खरोखर हे त्यात 100% उतरतात। आणि एकता ज्वेलर्स आणि RRC नेटवर्कची मॅनेजमेंट नेहमीप्रमाणे उत्कृष्ट असते। धन्यवाद। नमस्ते, मी आरती लोहिया। RRC वाल्यांनी आणि एकता ज्वेलर्सनी ह्या दोघांनी मिळून जो सौभाग्यवतीचा कार्यक्रम ठेवला त्याच्यात आम्ही सहभाग झालो। त्यांच्यामुळे आम्हाला हे सौभाग्याचं लेणं भेटलं आणि त्याच्यात आम्ही वेगवेगळे परफॉर्मन्स केले आणि त्याच्यातून आम्हाला खूप खुशी आणि आनंद व्यक्त झाला आणि सो हॅपी। नक्कीच या तुम्ही एकता ज्वेलर्स मध्ये एकदा भेट द्या आणि RRC वाल्यांचंही खूप खूप धन्यवाद। सर्वात मोठं वाक्य म्हणजे जसं प्रत्येकाच्या जीवनात आधार कार्ड ही माणसाची ओळख असते, तसं माझ्या जीवनात RRC न्यूज हे ओळखपत्र झालेलं आहे। आणि मला RRC न्यूजवर येते ना मी त्यावेळेस माझ्या गावकऱ्यांना असं वाटते जशी मी मुंबईला जाते। हे माझं मागचं वाक्य होतं ते परत तेच। नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली एकता ज्वेलर्स कडनं। आणि मी सगळ्या महिलांचं एक पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करते। आणि एक प्रोग्राम झाला उत्सव सौभाग्यवतींचा, तो इतक्या चांगल्या प्रकारे झाला आणि महिलांनी भरभरून साथ दिली आम्हाला। त्याही आल्या, त्यांनी सहभागी झाले, काही पार्टिसिपेट होते, त्यांनी पण खूप काही आम्हाला सहकार्य केलं। त्याच्याबद्दल सगळ्या महिलांचं खूप खूप धन्यवाद। तर असंच आमच्या महिलांनी आमच्यासोबत जुळून राहावं याच्यासाठी आमचे सतत प्रयत्न सुरू असतात। त्याच्यामध्येच आमची जी पॉलिसी आहे वेट टू वेट एक्सचेंजची, ती तर आहेच। जे तुम्ही सोनं घेणार त्याला घट लागणार नाही, जे वजनाला वजन एक्सचेंज पॉलिसी होते ती। आणि दुसरी म्हणजे एक स्कीम आहे आमच्याकडे, जी मंथली सेव्हिंग स्कीम म्हणतो आपण त्याला, की ज्याही महिला असतात त्यांना एकदम आपलं काही गोल्ड घेणं होत नाही, तर आपण थोडे थोडे पैसे जमा करून आपलं एक काहीतरी साठा करतो। त्याचप्रमाणे आपली एक BC आहे जी 1000पासून स्टार्ट आहे। 1000, 2000, 3000 जी पण एक अमाऊंट तुम्ही भरायची, ती 12 महिने तुम्ही भरणार, एक 13वा महिना आमच्याकडनं मिळणार। असे तुमचे एक 12 महिने म्हटलं तर तुमचे 12,000 तुमचे स्वतःचे होतील। एक 13वा महिना आम्ही आमच्या एकता ज्वेलर्स कडनं ऍड करू, असे तुमचे 13,000 अमाऊंट होणार।
त्या अमाऊंटमध्ये तुम्ही तुमच्या हक्काची वस्तू घेऊ शकता. अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध प्रजातीचे श्वान चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना फॉरेस्ट कॉलनीमध्ये घडली असून जर्मन शेफर्ड प्रजातीचा श्वान चोरी गेला असून त्या संदर्भात माहिती देण्याचे आवाहन श्वान मालकाने केले आहे. श्वान शोधून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. अकोला शहरात श्वान चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून शहरातील अनेक नागरिकांचे विविध प्रजातीचे श्वान अज्ञात चोरटे लंपास करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशातीलच एका घटनेत अकोला शहरातील अशोक वाटिका चौक स्थित फॉरेस्ट कॉलनीमधून जर्मन शेफर्ड जातीचा 4 ते 5 महिने वय असलेला श्वान आवारात हरवल्याची घटना घडली. सदर श्वानबाबत माहिती देणाऱ्यास किंवा त्याला आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल असे आवाहन सुरेश अशोक वडोदे यांनी केले आहे. सदरच्या श्वानाचे नाव सिम्बा असून तो गेल्या 8 दिवसांपासून हरवला आहे. सिम्बाबाबत माहिती देण्यासाठी 95 11 65 19 91 या नंबरवर सुरेश अशोक वडोदे यांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला ते अमरावती दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर 4 लेनचे काम संपल्यानंतर संबंधित यंत्रणेद्वारे कुरणखेड जवळ टोल नाका उभारण्यात आला असून या ठिकाणी कर्मचाऱ्यांद्वारे टोल वसुलीकरिता दादागिरी करण्यात येत असून एका कार चालकाने कर्मचाऱ्यावर बंदूक काढल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुलीसाठी कुरणखेडजवळ बांधण्यात आलेला टोल नाका दिवसेंदिवस नवनवीन वादांच्या भोवऱ्यात सापडत असून येथे कार्यरत असलेले कर्मचारी स्थानिक नागरिकांकडून दादागिरी करून जबरदस्तीने टोल वसूल करत आहेत. या दरम्यान 2 दिवसांपूर्वी अकोला ते अमरावतीकरिता एक लाल रंगाची कार जात होती, ज्यात गाडीच्या चालकासह एक महिला प्रवास करत होती. प्रवाशासह टोलवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने टोलबाबत या कार चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कार चालकाने गाडीतून खाली उतरत त्यांच्या जवळील बंदूक कर्मचाऱ्यांच्या समोर ताणली. या घटनेमुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कसे तरी हे प्रकरण मिटविण्यात आले, परंतु ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हापासून हा टोल नाका निर्माण झाला तेव्हापासून नेहमीच वादविवाद घडत आहेत. टोल व्यवस्थापनाद्वारे दररोज टोल वसुलीसाठी नवनवीन आदेश जारी करण्यात येत आहे आणि टोल वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना कडक आदेश देत नागरिकांकडून जबरदस्तीने टोल वसूल करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रोषाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार नसल्याची माहिती प्राप्त होत आहे. जर चुकून बंदुकीतून गोळी सुटली असती आणि त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न उपस्थित होत असून कर्मचारी जीव धोक्यात घालून येथे काम करत असल्याचे पाहून त्यांना विमा संरक्षण देण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आल्यानंतर या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पोषण आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांची थट्टा केली जात असून विद्यार्थ्यांच्या ताटात कुठलेही घटक नसणारा व नावालाच खिचडी असणारा केवळ पिवळा भात वाढवून देशाच्या भविष्याची शासनाने थट्टा सुरू केल्याची तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थी पालकांनी व्यक्त केली. शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी रांगेत जेवायला बसले, मात्र ताटात खिचडीच्या नावाने केवळ पिवळा भात वाढण्यात आला, ज्यामध्ये चवीला ना तेल ना मीठ असा धक्कादायक प्रकार सिटी न्यूज सुपरफास्टने जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता पुढे आला. सर्व सरकारी शाळांमध्ये येणारा खाद्यपुरवठा सुमार दर्जाचा आहे. त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या खिचडी उसळ भाताची चवच हरवून गेली आहे. शाळकरी मुलामुलींना हाच आहार सकस म्हणून खावा लागत असल्याचे चित्र अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत दिसून येत आहे. चिक्की, लाडू, फळांचा आहार तर या मुलांना अद्यापही मिळालेला नाही. ही जबाबदारी शिक्षकांकडे असून नोंदी ठेवण्याचे काम आहे. धान्य सुमार दर्जाचे असल्याने दुय्यम दर्जाचेच आहार म्हणून खाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यामुळे या संदर्भात संबंधित शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मी आशेगाव बाजार रहिवासी राम वासुदेव धांडे येथे जिल्हा परिषद शाळेवर आलेला आहो. इथं खिचडी पाहिली तर त्याच्यात खिचडी पाहिली म्हणजे काही खायची कामाचीच गोष्ट नाही आहे. ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद जास्त होते, त्याच्यामध्ये आलू, तेल, मीठ हे कमी प्रमाणात म्हणजे नसल्यासारखं. त्याच्यानंतर मग आम्ही आपल्या जे गोडाऊन असते आपलं ते धान्याचं त्याच्यामध्ये जाऊन पाहिलं. डाळीमध्ये खडे, माती
हे लेकराच्या आहारांनी पोटामध्ये चालले त्याच्या आरोग्याला त्याच्या म्हणजे काही बिमारी होऊ शकते. त्याच्यात शाळेमध्ये दारूच्या पावट्या दिसत आहेत. हे शासनानं बाबा जराशी याची हे घ्यावं, दखल घ्यावं. आणि केळं फळं हे वाटप नाही, अंड्याचे वाटप नाही. ह्या लेकराईले सरकार काय म्हणते की आहार द्यावं. मग तुम्ही आहार कुठं लपवता? आणि आम्ही मेनू कार्ड मागितलं, मेनू कार्ड दाखवत ना. त्याच्यावर म्हणता आमच्यापाशी मेनू कार्ड नाही. ती जे अनाज टाकता तुम्ही खिचडी त्याला मेनू कार्ड बोलता. म्हणजे हे कोणते उद्धट भाषा आहे तुमची? याच्यावर कारवाई घेण्यात यावं, नाही तर ती उपोषणाला बसणार आहोत. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्त 2 फेब्रुवारी रोजी खामगाव शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व महाआरती पार पडली. यानंतर रजतनगरीतून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे पोहोचली. या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला. शोभायात्रेत सहभागी वारकऱ्यांनी टाळ मृदंगही गजर करीत चौकात रिंगण घातले. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. आज संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची जयंती आणि या दिवशी आज भरगच्च कार्यक्रमांनी हा दिवस साजरा झाला. सर्वप्रथम मी खामगावातील तमाम जनतेला तुकाराम महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना गाईड केलं, त्यांना शिकवण दिली आणि ज्या तुकाराम महाराजांनी ज्या समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा या नष्ट करण्याचा संदेश दिला, अशा तुकाराम महाराजांची आज जयंती आहे. या दिनी निश्चित सर्वांनी तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्या जीवनासाठी एक नवीन दिशा घ्यावी हीच सगळ्यांना मी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अकोला शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहासमोरील तयार करण्यात आलेला अंडरपास की तरण तलाव अशी उपहासात्मक चर्चा नागरिक करीत होते. त्यात गुरुवारी अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे 4 चाकी गाडी अडकल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. अंडरपासची निर्मिती झाल्यावर अंडरपासचा उपयोग कमी आणि त्रास अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अंडरपासमध्ये मागील 15 दिवसांपासून पाणी साचले होते. शेवटी याबाबत महानगरपालिका प्रशासनाला जाग आली असून अंडरपासमधील पाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेने केल्यामुळे आता अंडरपास सुरू झाला खरा, मात्र अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यामुळे शेवाळ निर्माण झाले असून यामुळे मोटरसायकल वाहन चालक अंडरपासमध्ये घसरत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. अंडरपास प्रवासासाठी दिवसेंदिवस धोकादायक होत असून अंडरपासमधील प्रकाश व्यवस्था कित्येक दिवसांपासून बंद असून अंडरपासमधील लावलेल्या लोखंडी जाळ्यासुद्धा भुरट्या चोरांनी चोरून विक्री केल्यामुळे हा अंडरपास दिवसेंदिवस धोकादायक बनत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अंडरपासमधून प्रवास करताना वाहन चालकांना अंधारामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण व्हावा आणि गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग प्रयत्न करीत असून या अनुषंगाने आज 3 फेब्रुवारी रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी व पोलिसांचे विशेष वाहने सहभागी झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी अकोला जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. या अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, एसडीपीओ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील संवेदनशील मार्गावर रूट मार्च काढण्यात आला. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह शहरातील अट्टल गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी व त्यांच्यावर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रयत्न करीत आहेत. शनिवार 3 फेब्रुवारी रोजी जुने शहरातील हमजा प्लॉट परिसरातून पोलिसांचा रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. जय हिंद चौक दगडी पूल मार्गाने श्री गणेश विसर्जन शोभायात्रा मार्गावर मार्गक्रमण करीत हा रूट मार्च सिटी कोतवाली येथे पोहोचला. या ठिकाणी रूट मार्चचे समापन करण्यात आले. रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार, कर्मचारी, आरसीबी प्लाटून,
पेट्रोलिंग बाईक, पोलीस कर्मचारी व इतर पोलीस विभागाचे वाहन सहभागी झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात काढलेल्या या रूट मार्चमुळे असामाजिक तत्वांचे धाबे दणाणले आहेत. पाहूया एक झलक. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. प्रभागाच्या समस्या संदर्भात लावण्यात आलेले बॅनर फाडले. राजकीय दबावातून बॅनर फाडल्याचा आरोप. राष्ट्रीय महामार्गावर मानाजवळ कारची ट्रकला धडक. 1 ठार, 4 गंभीर. विनापरवाना देशी कट्टा बाळगणाऱ्यास अटक. वाशिम पोलिसांची कारवाई. अकोला मुख्य बस स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर. 2 कर्मचाऱ्यांच्या भरोशावर चालते सुरक्षा व्यवस्था. एकता ज्वेलर्स व RRC नेटवर्क प्रस्तुत उत्सव सौभाग्यवतीचा अंतर्गत स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.